Good morning, students. I welcome all of you for this video lecture. This is fourth lecture on the topic sampling theory. In the last lecture, we had discussed what are the advantages of sampling over the census and objectives of sampling. In this lecture, we have to discuss what is questionnaire and what are the characteristics of good questionnaire. So, questionnaire, it is a research instrument, just like इतर विषयामध्ये जसं फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी या विषयांचा अभ्यास करत असताना तुम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरता एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी, जसं की व्हर्नियर कॅलिपर असेल. केमिस्ट्रीमध्ये यू आर युजिंग ब्युरेट अँड पिपेट अँड मेनी अदर इन्स्ट्रुमेंट्स. बायोलॉजीमध्ये मायक्रोस्कोप वगैरे जसं वापरता तुम्ही. त्या पद्धतीने स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा इन जनरल रिसर्चमध्ये क्वेश्चनेअर म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. इट इज अ रिसर्च इन्स्ट्रुमेंट. ते कशासाठी वापरलं जातं तर टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. ज्यांच्याकडून आपल्याला माहिती हवी आहे त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी ज्या साधनाचा आपण वापर करतोय, इट इज an instrument. So questionnaire is defined as a research instrument that consists of a set of questions that aims to collect information from a respondent. म्हणजे आपण एखादा सर्वे करत असताना ज्यांच्याकडून आपल्याला माहिती हवी असते किंवा ज्यांच्याकडून आपण माहिती घेणं आवश्यक असते, अशांना आपण रिस्पॉन्डंट असं म्हणतो. या रिस्पॉन्डंट्सकडून माहिती आपल्याला गोळा करण्यासाठी आपण जे रिसर्च इन्स्ट्रुमेंट वापरतोय त्याला क्वेश्चनेअर असं म्हणतो. या क्वेश्चनरमध्ये काय असते तर इट कन्सिस्ट ऑफ ए सेट ऑफ क्वेश्चन्स. वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचं स्वरूप किंवा त्या प्रश्नांचा उद्देश काय असतो, माहिती गोळा करण्याचा. सो अ क्वेश्चनेअर इज डिफाइंड ॲज अ रिसर्च इन्स्ट्रुमेंट दॅट कन्सिस्ट ऑफ ए सेट ऑफ क्वेश्चन्स दॅट एम्स टू कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम ए रिस्पॉन्डंट. म्हणजे प्रश्नांचा एक संच आहे ज्याचा उद्देश आहे माहिती गोळा करणं, आणि असा जो संच असतोय त्याला आपण क्वेश्चनेअर किंवा मराठीमध्ये त्याला आपण प्रश्नावली असं म्हणतो. सो आता एक क्वेश्चनेअर कशा पद्धतीने डिझाईन करायचा. द क्वेश्चनेअर डिझाईन इज द प्रोसेस ऑफ डिझायनिंग द फॉर्मॅट अँड क्वेश्चन्स in the survey instrument that will be used to collect data about a particular phenomenon. आपल्याला ज्या गोष्टीच्या संदर्भात डेटा गोळा करणं आवश्यक असते त्या संबंधी प्रश्न किंवा त्या प्रश्नांचं स्वरूप हे कशा पद्धतीने असलं पाहिजे ह्याचा क्वेश्चनेअर डिझाईनमध्ये आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागतो. In designing a questionnaire, all the various stages of survey design and implementation should be considered. म्हणजे सर्वे एखादा डिझाईन करत असताना त्याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, ते सगळे टप्पे आपल्याला क्वेश्चनेअर डिझाईन करत असताना विचारात घ्यावे लागतात. क्वेश्चनेअर डिझाईन डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज रिक्वायर्ड टू बी कलेक्टेड. आपल्याला कोणत्या स्वरूपाची माहिती आवश्यक आहे याच्यावरून त्या क्वेश्चनेअरचं डिझाईन कशा पद्धतीने असेल ते ठरत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला विद्यार्थ्यांच्याकडून अशी माहिती हवी आहे की त्यांनी जे लेक्चर ऐकतात ते त्यांना समजतं का,
Say for example, we want a feedback from the students about the teaching of a particular teacher. एका विशिष्ट शिक्षकाच्या शिकवण्याबद्दल विद्यार्थ्यांचं मत काय आहे, फीडबॅक काय आहे हे मला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा क्वेश्चनेअर वेगळा असेल. म्हणजे या ठिकाणी काय, मला कोणती माहिती आवश्यक आहे त्याच्यानुसार तो क्वेश्चनेअर कशा पद्धतीने डिझाईन करायचा ते ठरत असते. Qualitative questionnaires are used when there is a need to collect exploratory information or proving or disproving a hypothesis. आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या दोन शब्दांचा अर्थ समजावून घ्या. क्वालिटेटिव्ह क्वेश्चनेअर, क्वालिटेटिव्ह म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाची उत्तरं देत असताना ती क्वालिटी किंवा ॲट्रिब्यूटच्या स्वरूपात द्यायचे असतील. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की इन विच फॅकल्टी यू आर स्टडिंग, तुम्ही कोणत्या फॅकल्टीमध्ये अभ्यास करताय, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं काहीतरी द्यावं लागेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही शब्दांच्या स्वरूपात देत आहे. तर आता उदाहरणार्थ प्रश्न जर असं विचारला तुम्हाला की व्हॉट इज युअर वेट, तर तुम्हाला सांगायला लागेल 45 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, आकड्यामध्ये तुम्ही उत्तर देत असता. सो क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या दोन गोष्टी आहेत. सो क्वालिटेटिव्ह क्वेश्चनेअर हा कधी आपण वापरतो, तर आपल्याला एक्सप्लोरेटरी इन्फॉर्मेशन म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचं एक्सप्लेनेशन करायचं, आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे ते, किंवा एखादी विशिष्ट गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे आपल्याला तपासून पाहायचं असेल तर त्यावेळेला क्वालिटेटिव्ह क्वेश्चनेअर वापरलं जातं. आणि क्वांटिटेटिव्ह क्वेश्चनेअर्स आर यूज्ड व्हेन टू व्हॅलिडेट ऑर टेस्ट एनी प्रिव्हियसली जनरेटेड हायपोथेसिस. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट असं आहे की द ॲव्हरेज हाईट ऑफ इंडियन्स इज 5 feet and 6 inches. म्हणजे सरासरी भारतीय लोकांची सरासरी उंची 5.5 फूट आहे. आता हे स्टेटमेंट मला काय करायचं आहे, प्रूव्ह और डिस्प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे. सो यू विल नीड ए क्वांटिटेटिव्ह काइंड ऑफ क्वेश्चनेअर. इथं तुम्हाला काही रिस्पॉन्डंट्सकडून त्यांची उंची विचारून घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून हे हायपोथेसिस व्हॅलिडेट करायला लागेल किंवा ते टेस्ट करावं लागेल आपल्याला. सो क्वालिटेटिव्ह क्वेश्चनेअर्स कधी वापरायचे आणि क्वांटिटेटिव्ह क्वेश्चनेअर्स कधी वापरायचे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चनेअर्स कशा प्रकारचे असू शकतात, म्हणजे उदाहरणार्थ कस्टमर सॅटिस्फॅक्शन क्वेश्चनेअर. The customer satisfaction questionnaire can be used in any form or in any situation when there is an interaction between a customer and an organization. इथं उदाहरणार्थ मोबाईल कंपनीचे आपण एखाद्या ग्राहक असू तर मोबाईल कंपनी आपल्याला विचारत असते, आर यू सॅटिस्फाईड विथ द सर्व्हिसेस विच वी आर प्रोव्हाइडिंग टू यू. कस्टमर सॅटिस्फॅक्शन असं त्याला म्हटलं. आता वेगवेगळ्या सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनी आहेत त्या काय करत असतात की ते कस्टमर आपलं सॅटिस्फाय आहे की नाही ते तपासून पाहत असतात. त्याच्या जर काही तक्रारी असतील तर त्या कशा पद्धतीने सॉर्ट आउट करायचा ह्याच्यासाठी त्यांच्याकडे नेहमी एक क्वेश्चनेअर
ते डिझाईन करत असतात, त्याचा फीडबॅक घेत असतात. मग ती कंपनी असेल आणि तो कस्टमर असेल, त्या पद्धतीने ते विचार करून त्यांच्या सर्व्हिसमध्ये, त्यांच्या सेवेमध्ये अधिक चांगल्या प्रकारची गुणवत्ता कशा पद्धतीने आणता येईल. किंवा प्रॉडक्ट यूज सॅटिस्फॅक्शन questionnaire. This questionnaire is used to understand the product usage trends and collecting customer preference about products. आता उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचा विशिष्ट असं प्रॉडक्ट असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा वॉटर प्युरिफायर खरेदी केला, कुठल्याही कंपनीचा असेल तो, सपोज केंटचा असेल तो, किंवा ॲक्वागार्ड्स कंपनीचा असेल, किंवा अन्य कोणत्याही कंपनीचा असेल वॉटर प्युरिफायर, तो तुम्ही खरेदी केला, तर त्याच्या संदर्भात कंपनीकडून तुम्हाला काही काळाने त्याचे मेल येतील किंवा त्याचे कोणत्याही प्रकारे, म्हणजे ते सोशल मीडियावरून येईल किंवा हार्ड कॉपीच्या फॉर्ममध्ये येईल, की ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्ही जी वस्तू आमच्याकडून खरेदी केलेली आहे त्यावर तुम्हाला काय तक्रार आहे का, आर यू सॅटिस्फाईड विथ दॅट. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रॉडक्टचा यूज कशा पद्धतीने तुम्ही करताय, तर त्याच्या संदर्भातलं सॅटिस्फॅक्शन सर्वे हे क्वेश्चनेअरच्या मदतीने करतायत. कंपनी कम्युनिकेशन्स इव्हॅल्युएशन क्वेश्चनेअर. दिस क्वेश्चनेअर इज यूज टू इव्हॅल्युएट internal and external communication and to check if the policies of the organizations are being enforced across the board. म्हणजे अर्थात हे मॅनेजमेंटच्या पातळीवरती एखाद्या कंपनीमध्ये त्यांच्या ज्या वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत, त्यांच्या ज्या लेवल्स आहेत, त्या सर्व लेवल्समध्ये कम्युनिकेशन आहे का आणि त्याचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 5 अशा पद्धतीने ऑफिसरच्या ग्रेडिंग असतील, काही एम्प्लॉईज असतील, तर त्यांच्या संदर्भातला इव्हॅल्युएशन रिपोर्ट, त्याच्या संदर्भातल्या पॉलिसीज हे डिझाईन करत असताना अशा प्रकारचे काही क्वेश्चनेअर्स डिझाईन करता येऊ शकतात. आता उदाहरणार्थ इथे एक सॅम्पल क्वेश्चनेअर आहे. यूजर सर्वे क्वेश्चनेअर ऑफ द मेडिसिन्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस. मेडिसिन्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस या संदर्भातला एक हा क्वेश्चनेअर इथं डिझाईन केलेला आहे. सेंटर, एन्क्वायरी नंबर, टायटल आणि खाली काही प्रश्न लिहिलेले आहेत आणि त्याच्यासमोर त्याचे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे हे काही इन्फॉर्मेशन सर्व्हिस जे असेल ते तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नावरून तुम्ही या ठिकाणी त्याचे रिस्पॉन्सेस द्यायचे. सो इट इज अ सॅम्पल कॉपी ऑफ द क्वेश्चनेअर. त्याच्यावरून ते माहिती आपल्याला कलेक्ट करता येऊ शकते. आता हा क्वेश्चनेअर तयार करत असताना तो कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑर क्वालिटीज ऑफ ए गुड क्वेश्चनेअर, तर त्याची आपण काही यादी तयार केलेली आहे. द लिस्ट इज नॉट एक्झॉस्टिव्ह, पण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑर क्वालिटीज ऑफ ए गुड क्वेश्चनेअर. तो कसा असायला हवा. द क्वेश्चनेअर शुड बी स्टँडर्डाइज्ड अँड युनिफॉर्म फॉर ऑल रिस्पॉन्डंट्स. क्वेश्चनेअर आपला कसा असला पाहिजे, इट शुड बी स्टँडर्डाइज्ड आणि युनिफॉर्म फॉर ऑल रिस्पॉन्डंट्स. म्हणजे त्याचं प्रमाणीकरण केलेलं असलं पाहिजे आणि सर्व रिस्पॉन्डंटसाठी तो सारखा असला. म्हणजे मला 10 जणांच्याकडून माहिती घ्यायची आहे आणि त्यातल्या 5 जणांना मी एक क्वेश्चनेअर देतोय,
6व्याला वेगळा देतोय, 7व्या 8वा 9वा अशा रिस्पॉन्डंट्सला मी काहीतरी वेगळे देतोय, याला काही क्वालिटेटिव्ह क्वेश्चनेअर म्हणता येत नाही. क्वालिटी म्हणजे विच इज हॅव्हिंग अ क्वालिटी. The questionnaire should be standardized and uniform for all respondents. The questions should be moving around the goal or objective of the proposed survey. म्हणजे मला ज्या संदर्भात माहिती गोळा करायचं आहे त्या संदर्भातच तुमचे प्रश्न असले पाहिजेत. जो तुमचा उद्देश आहे माहिती गोळा करण्याचा, त्याच्या संदर्भात आपण प्रश्न विचारले असले पाहिजे. तो संदर्भ सोडून मी कोणते प्रश्न त्याला विचारता कामा नये. द लेंथ ऑफ क्वेश्चनेअर शुड बी प्रॉपर वन. म्हणजे एका क्वेश्चनेअरमध्ये मी किती प्रश्न असावेत? 5 प्रश्न, 10 प्रश्न, 20 प्रश्न, किती प्रश्न असावेत? ही लेंथ सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ आपण माहिती गोळा करायला समाजामध्ये गेलो आणि सपोज दुकानदारांच्याकडून आपल्याला काय विशिष्ट माहिती गोळा करायचं आहे आणि त्यांना म्हणालो की ही एक प्रश्नावली आहे आणि दादा तुम्ही ती भरून द्या. आता तुमच्या प्रश्नावलीमध्ये 5 किंवा 10 प्रश्न असतील तर ठीक आहे, तो दुकानदार तुम्हाला आनंदानं भरून देईल. पण तुमच्या त्या प्रश्नावलीमध्ये जर 20, 25, 30 अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर तो थोडं काकू करेल, म्हणेल मला आत्ता वेळ नाही आहे, तुम्ही नंतर या. सो लेंथ ऑफ द क्वेश्चनेअर शुड बी प्रॉपर वन. ती किती असायला हवी? मग हे कशावरून ठरवणार आपण? तर कोणाकडून आपल्याला माहिती गोळा करायचं आहे, रिस्पॉन्डंट्स कोणत्या कॅटेगरीमधले आहेत. कॅटेगरी इन द सेन्स ते लर्नेड आहेत का, लिटरेट आहेत का, काही इलिटरेट आहेत, त्यांच्याकडे वेळ किती असतो वगैरे, या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला क्वेश्चनेअर डिझाईन करावं लागतो. द लँग्वेज यूज्ड शुड बी इझी अँड सिम्पल. ज्या भाषेमध्ये आपण प्रश्न लिहिणार आहोत ती भाषा सोपी असली पाहिजे, साधी असली पाहिजे, म्हणजे त्याचा बोध व्हायला पाहिजे. प्रश्नच जर माहिती देणाऱ्याच्या लक्षात आला नाही तर तो आपल्याला काय माहिती देऊ शकणार नाही. The term used in the questionnaire should be explained properly. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादी टर्म आपण त्याच्यामध्ये वापरली, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक हेल्थ सर्वे करताय आणि त्या हेल्थ सर्वेमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर असा प्रश्न विचारला की व्हॉट इज BMI, व्हॉट इज युअर BMI, बॉडी मास इंडेक्स. आता या ठिकाणी ज्या व्यक्तीला माहीत नाही आहे की बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, तो व्यक्ती तुम्हाला त्याची माहिती देऊ शकणार नाही आहे. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, ही जी टर्म तुम्ही त्याच्यामध्ये वापरलेली आहे ती कशी तुम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे, किंवा त्याच्या अनुषंगानं दुसरी माहिती तुम्ही कलेक्ट करायला हवी. म्हणजेच काय, तर कोणत्याही प्रश्नाबाबत दुविधा निर्माण होईल असे प्रश्न त्याच्यामधून आपण टाळले पाहिजेत, किंवा त्याची उत्तरं, त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. The questions should be arranged in a logical sequence or manner. म्हणजे विशिष्ट क्रमाने त्याचे प्रश्न आले पाहिजेत, त्याच्यामध्ये एक लॉजिकल सिक्वेन्स असला पाहिजे. म्हणजे तुम्ही पहिला एखाद्या व्यक्तीला त्याचं वय विचारलं आणि परत त्याची जन्मतारीख विचारली आणि परत त्याचं नाव विचारलं तर इट इज नॉट अ लॉजिकली करेक्ट वन. तर लॉजिकली काय येणार, नाव असायला पाहिजे त्याचं,
उदाहरणार्थ त्याची जन्मतारीख यायला पाहिजे, त्याचं शिक्षण असेल, जन्मतारीख आली तर तुम्हाला त्याचं वय काढता येऊ शकतं. म्हणजेच काय तर प्रश्न विचारताना किंवा तयार करत असताना ते लॉजिकल सिक्वेन्सनी किंवा त्या पद्धतीने मांडले असले पाहिजे. द क्वेश्चन शुड बी इन ॲनालिटिकल फॉर्म. आता ॲनालिटिकल फॉर्म जो प्रश्नांचा असतोय त्या टाईपचे प्रश्न असले पाहिजेत. कॉम्प्लेक्स क्वेश्चन शुड बी ब्रोकन इन टू सिम्पल सब क्वेश्चन्स. म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न असतील तर ते काय करायचं, त्याचे 2 किंवा 3 प्रश्न तयार करायचे साधे साधे, तर त्या प्रश्नांची उत्तरं रिस्पॉन्डंट्सला देता येतील. The question should be described precisely and correctly. प्रश्न प्रिसाइज आणि करेक्ट अशा पद्धतीने क्वेश्चनेअरमध्ये आले पाहिजेत. द क्वेश्चनेअर शुड बी कन्स्ट्रक्टेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. एका विशिष्ट कालावधीसाठी तो क्वेश्चनेअर आपल्याला तयार करणं आवश्यक असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 5 वर्षापूर्वीची माहिती एखाद्याला विचारायला गेला तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर मिळणं अशक्य असते. एखाद्या विशिष्ट पिरियड ऑफ टाईमसाठी ते क्वेश्चनेअर आपल्याला डिझाईन करायला हवा. द आन्सर्स शुड बी शॉर्ट, सिम्पल, डायरेक्ट अँड ॲक्युरेट. म्हणजे ह्या 4ही क्वालिटीज शुड बी शॉर्ट, आन्सर्स शुड बी शॉर्ट, थोडक्यात असली पाहिजे उत्तरं, सिम्पल, डायरेक्ट अँड ॲक्युरेट. द आन्सर्स शुड बी रेलेवंट टू द प्रॉब्लेम अंडर स्टडी. म्हणजे आपण ज्या प्रश्नाची माहिती गोळा करतोय, आपण ज्याचा अभ्यास करतोय त्याच्याशी संबंधित या प्रश्नांची उत्तर असतील असेच प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला डिझाईन करणं आवश्यक असते. आता हे जे क्वेश्चनर्स असतात ते क्वेश्चनर्स वेगवेगळ्या टाईपचे आहेत. आता त्याच्यामध्ये टाईप्स कोणते आहेत? देर आर 2 टाईप्स ऑफ क्वेश्चनर्स. पहिला टाईप आहे तो म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेश्चनर्स. स्ट्रक्चर्ड क्वेश्चनर्स आणि अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनर्स. स्ट्रक्चर्ड क्वेश्चनर्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न व्यवस्थितपणे मांडलेले असतात. 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला 10 प्रश्न विचारायचे असतील तर 1 ते 10 असे 10 प्रश्न विचारलेले असतात. आणि जो रिस्पॉन्डंट आहे त्यांनी त्याचप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तर देणं अपेक्षित असते. जो माहिती गोळा करायला गेलेला असतो व्यक्ती, ज्याला आपण इन्व्हेस्टिगेटर किंवा कलेक्टर म्हणतोय, इन्फॉर्मेशन गोळा करणारा, त्याला त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी काय करायचं ते क्वेश्चनेअर रिस्पॉन्डंटला द्यायचं आणि त्याच्याकडून ते फिलअप करून घ्यायचं, एवढंच काम आहे. सो स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर म्हणजे प्रत्येक प्रश्न मांडलेला असतोय आणि त्याच्यानुसार त्याची उत्तर देणं आवश्यक असतं. तसा अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअरमध्ये काय होतं की जो इन्व्हेस्टिगेटर आहे, ज्याला माहिती गोळा करायची आहे, त्याला एक क्वेश्चन्सचं गाईड त्याच्याकडे असते. गाईड म्हणजे त्याला सांगितलेलं असते की हे 10 किंवा 20 प्रश्न तुम्ही रिस्पॉन्डंटला विचारायचे. पण त्याच्यावर हे मात्र बंधन नसते की त्यांनी ते कसे विचारावेत, कोणता प्रश्न पहिला विचारावा, कोणता नंतर विचारावा वगैरे याच्या संदर्भात त्याचं तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे एका रिस्पॉन्डर्सला तो 5 प्रश्न विचारेल, 7 प्रश्न विचारेल, दुसऱ्याला तो वेगळ्या पद्धतीने ते प्रश्न विचारू शकेल. अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनर्समध्ये कोणत्याही प्रकारचा साचा हा ठरलेला नसतोय. तर आता ह्या क्वेश्चनर्समध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीचे तयार करता येऊ शकतात
क्वेश्चन्स इन द क्वेश्चनेअर मे बी ऑफ द फॉलोइंग टाईप, म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन्स. ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणजे ज्या प्रश्नांना काही उत्तर असू शकतं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला मी असा प्रश्न विचारला की व्हॉट आर द फॅसिलिटीज यू गेट इन युअर स्कूल ऑर कॉलेज. आता तुम्ही ते लिहू शकता ना त्या प्रश्नाचं उत्तर. काही लोक 1, 2, 3, 4 असे नंबर टाकून वेगवेगळ्या फॅसिलिटी जे मिळतात ते लिहितील. काही लोक त्याचं पॅराग्राफमध्ये उत्तर लिहितील. डिपेंड्स. म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे तिथं त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते डिस्क्रिप्टिव्हली रिस्पॉन्डंट तुम्हाला देत असतो. त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तर वेगवेगळी येऊ शकतात. यू कॅन गेट अ व्हरायटी ऑफ ॲन्सर्स फॉर दॅट काइंड ऑफ क्वेश्चन्स. त्याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे डायकोटॉमस क्वेश्चन्स. डायकोटॉमस क्वेश्चन्स म्हणजे ज्याची पर्यायी उत्तरं फक्त 2च असतात त्याला डायकोटॉमस क्वेश्चन म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ काय तर प्रश्न जर असा विचारला की डू यू लाईक इट, तुम्हाला हे आवडतंय का. म्हणजे एखाद्या विशिष्ट खाण्याच्या पदार्थाबाबत किंवा पुस्तकाबाबत, तर त्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो असं द्यावं लागेल तुम्हाला. किंवा मी असं म्हणलं इज देअर करंट, म्हणजे वीज आहे का, तर इट इज येस ऑर नो. डायकोटॉमस क्वेश्चन म्हणजे ज्याच्या उत्तरामध्ये फक्त 2 पर्याय असतात. जसं की एखादा विद्यार्थी वर्गामध्ये हजर आहे किंवा नाही, प्रेझेंट ऑर ॲबसेंट, ऑन ऑर ऑफ, येस ऑर नो, अशा प्रकारचे जे प्रश्नांची उत्तरं त्याला डायकोटॉमस क्वेश्चन्स असं म्हटलं जातं. तर काही प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असू शकतात. म्हणजे त्याला त्या प्रश्नांची उत्तरं एकापेक्षा जास्त उत्तर तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. त्यापैकी एक उत्तर तुम्ही निवडायचं असतं. जसं की परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येतो, पण त्यातला एकच पर्याय बरोबर असतो. पण आता ज्यावेळेला आपण सोशल सर्वे घेत असतो, म्हणजे आता मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की एखाद्या शिक्षकाबाबत असा जर प्रश्न असेल की कम्युनिकेशन स्किल्स शिक्षकाचे कसे आहेत, मग तुम्हाला पर्याय दिला जाईल तिथं एक्सलंट, व्हेरी गुड, गुड, पुअर, बॅड. आता काय होतं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून त्या शिक्षकाच्या कम्युनिकेशन स्किल्स वेगवेगळ्या असू शकतात ना. म्हणजे एका विद्यार्थ्याला वाटेल की त्या शिक्षकाचं कम्युनिकेशन स्किल व्हेरी पुअर आहे, तर ते दुसऱ्याला गुड वाटू शकतं, तिसऱ्या एखाद्याला व्हेरी गुड वाटू शकतं. त्यामुळे त्यांची उत्तरं वेगवेगळी येऊ शकतात. सो रिस्पॉन्डंट्स वेगवेगळी उत्तरं देऊ शकतो आणि मग त्यासाठी आपण त्याला अशी मल्टिपल चॉईस प्रोव्हाइड केलेले असतील तर तो प्रश्न आपल्याला त्या पद्धतीने तयार करता येऊ शकतो. त्यानंतर काही प्रश्न स्केलिंग क्वेश्चन्स टाईप असतात, म्हणजे त्याच्यामध्ये स्केलिंग केलेलं असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही खूप वेळा तुम्हाला मोबाईलवरती काय जाणवेल की
हाऊ कॅन यू रेट द सर्विस ऑफ आवर कंपनी. मग तुम्ही त्याला 4 स्टार, 3 स्टार, 2 स्टार, 1 स्टार काय देणार? स्केलिंग केलेलं असते. 4 स्टार मीन्स इट इज व्हेरी गुड. स्केलिंग किंवा काही वेळेला तुम्हाला त्याचे नंबर्स द्यायचे असतात. रेटिंग करताना त्याचं तुम्ही नंबरमध्ये द्यायचं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 5 स्केल. 5 म्हणजे टॉप, सो 1 म्हणजे लोवेस्ट. तर काही प्रश्न हे पिक्टोरियल क्वेश्चन्स असतात. म्हणजे ज्यावेळेला खास करून आपल्याला अशा लोकांचा सर्वे घ्यायचा असतो की ज्यांना लिटरसीचा प्रॉब्लेम आहे, वाचता येत नाही आहे, किंवा ते एखादी गोष्ट आपण त्यांना पिक्चरच्या सहाय्याने जास्त एक्सप्लेन करून विचारू शकतो. मग असे काही पॉसिबल पिक्चर्स त्या प्रश्नामध्ये मांडलेले असतात आणि त्यातला पर्याय त्यांनी निवडायचा असतो. तर असे पिक्टोरियल क्वेश्चनसुद्धा आपल्याला क्वेश्चनरमध्ये ॲड करता येऊ शकतात. सो क्वेश्चनेअर डिझाईन करत असताना अतिशय काळजीपूर्वक तो क्वेश्चनेअर जर आपण डिझाईन केला तर त्याच्यातून आपल्याला सर्वे संदर्भातली खूप चांगली माहिती मिळू शकते. त्यामुळे एखादा सर्वे करत असताना तुम्ही कोणत्या प्रकारचा क्वेश्चनेअर तयार केलेला आहे आणि तो चांगला आहे की वाईट आहे याच्यावरून तुम्हाला माहिती कशा पद्धतीने मिळणार हे ठरत असते. तर आय थिंक वी हॅव डन. Thank you. See you next time.